जिनके पास बहाने नहीं होते, जिनके पास बहाने नहीं होते, अक्सर वही लोग कामयाब होते, अक्सर वही लोग कामयाब होते. नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भारतीय विद्युत नियम 1956 इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल 1956 याच्या रिलेटेड जवळपास या ठिकाणी 50 ते 52 रूल्स आपण बघणार आहोत. ठीक आहे. तर याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण 11 इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल बघितलं होतं. तो व्हिडिओ तुम्ही बघितले नसाल तर तो व्हिडिओ बघून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची बी लिंक आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता वन बाय वन डिटेल्समध्ये आपण हे रूल्स बघूया. मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल्स हे 143 टोटल इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल्स आहेत. प्रत्येक एक्झामला या टॉपिकवरती 1 किंवा 2 किंवा 3 असे क्वेश्चन वेगवेगळ्या एक्झाममध्ये आलेले आहेत. मागचे क्वेश्चन पेपरसुद्धा तुम्ही बघू शकता. तुम्हालाही येणाऱ्या एक्झाममध्ये जे ITI इलेक्ट्रिशियन आहे किंवा ITI वायरमॅन ट्रेड आहे यांच्यासाठी हे रूल्स तुम्ही हे लक्षात ठेवा. महत्त्वाचे आहे तुमच्यासाठी. एक्झाममध्ये तुम्हाला 2 ते 3 मार्क या टॉपिकवरती क्वेश्चन येतात. त्याचे मार्क्स जर मिळवायचे असतील तर हा व्हिडिओ लास्टपर्यंत काळजीपूर्वक बघा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. जे ITI इलेक्ट्रिशियन वायरमॅन ट्रेड रिलेटेड ज्या काही अपडेट्स आहेत, जे काही इम्पॉर्टंट लेक्चर्स आहेत, MCQ क्वेश्चन असतील, थेअरीचे लेक्चर्स असतील, हे सगळे या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला मिळेल. तर फर्स्ट आपण जास्त वेळ वाया न घालवता फर्स्ट इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल बघूया. ठीक आहे. तुम्हाला सांगितलं होतं की याच्या अगोदर आपण 11 इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल बघितलेले आहेत. तो व्हिडिओ बघून घ्या. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. रूल नंबर 12 इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल 12. ठीक आहे. तर हा रूल नंबर 12 आहे. ठीक आहे. रूल नंबर 12 काय सांगतो? सार्वजनिक तपासणीसाठी नकाशांच्या प्रती आणि मसुदा परवान्याशी संबंधित. ठीक आहे. रिलेटेड टू कॉपीज ऑफ मॅप अँड ड्राफ्ट लायसन फॉर पब्लिक इन्स्पेक्शन. ठीक आहे. ज्या ठिकाणी सार्वजनिक म्हणजे जे तुम्हाला या ठिकाणी जे सार्वजनिक क्षेत्र असेल त्या ठिकाणी तुम्हाला तपासण्यासाठी ते नकाशाचे प्रती, मसुदा म्हणजे जो ड्राफ्ट तयार करतो आपण, त्याच्या परवान्याच्या संबंधित हे रूल आहे. ठीक आहे. तर ते सगळं आपल्याला ह्या ठिकाणी त्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण ते मसुदा म्हणजे अर्ज त्या ठिकाणी तुम्हाला सबमिट करावं लागेल. मगच तुम्हाला सार्वजनिक त्या ठिकाणी तपासण्या वगैरे करता येते, इन्स्पेक्शन करता येते. ठीक आहे. तर हे रूल नंबर इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल नंबर 12 सांगतो. त्याच्यानंतर बघा रूल 13 इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल 13. हा रूल नंबर 13 काय सांगतो? मसुदा परवान्याच्या सामग्रीशी संबंधित. ठीक आहे. रिलेटेड टू कंटेंट ऑफ ड्राफ्ट लायसन. ठीक आहे. ह्या ठिकाणी जे लायसन तुम्हाला पाहिजे असेल, एखादं काम करण्यासाठी लायसन पाहिजे असेल तर तुम्हाला ते पूर्ण प्रोसेस, त्याचा जो मसुदा आहे, कंटेंट ऑफ ड्राफ्ट जो आहे, त्याच्यासाठी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स हे सगळं त्या ठिकाणी तुम्हाला सबमिट करावं लागेल. मग ते पूर्ण क्रॉस चेक होईल, मगच तुम्हाला ते लायसन मिळेल. ठीक आहे. इलेक्ट्रिकल क्षेत्रामध्ये, इलेक्ट्रिकल फील्डमध्ये तुम्हाला जर काम करायचं असेल तर या ठिकाणी तुम्हाला ते लायसनची आवश्यकता आहे. याच्या रिलेटेड हे रूल नंबर 13 सांगतो. नेक्स्ट बघा रूल नंबर 14. रूल नंबर 14 परवानगी अर्जच्या संबंधित रिलेटेड टू फॉर्म ऑफ ड्राफ्ट लायसन. ठीक आहे. या ठिकाणी पूर्ण जो तुम्हाला बघा रूल नंबर 13 काय सांगतो? जर तुम्हाला लायसन काढायचं असेल तर त्याचं फॉर्मॅट, त्याचा मसुदा, ड्राफ्ट कसा असला पाहिजे हे रूल नंबर 13मध्ये दिलेलं आहे. रूल नंबर 14मध्ये काय दिलेलं आहे? रिलेटेड टू फॉर्म ऑफ ड्राफ्ट लायसन, परवानगी अर्जच्या संबंधित. ठीक आहे. तुम्हाला कुठली परवानगी पाहिजे असेल तर त्या ठिकाणी त्याचा अर्ज तुम्हाला करावा लागेल. ठीक आहे. त्या अर्जचा ड्राफ्ट कसा असायला पाहिजे, काय म्हणजे त्याच्यामध्ये कंटेंट, ठीक आहे, त्याच्यामध्ये काय असायला पाहिजे हे रूल नंबर 14 सांगतो. ठीक आहे. आता जवळपास काही रूल्स बघा, रूल नंबर 13 आणि 14 जवळपास सेमच आहे. ठीक आहे. नेक्स्ट रूल नंबर 15 इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल 15 आवेदनपत्रच्या संबंधित. ठीक आहे. आवेदनपत्रच्या संबंधित रिलेटेड टू ॲडव्हर्टाइजमेंट ऑफ ॲप्लिकेशन. ठीक आहे. आता ह्या ठिकाणी बघा, आपण जनरली कुठलीही ॲडव्हर्टाईज आली की आपण अर्ज टाकतो त्या ठिकाणी, मग त्याची आपण एक्झाम देतो, मग त्याचा रिझल्ट लागतो, मग आपली जॉईनिंग होते. ठीक आहे. तसंच ह्या ठिकाणी आवेदनपत्राच्या संबंधित जे काही
ॲडव्हर्टाईज आहे, ठीक आहे. ॲप्लिकेशन तुम्हाला रिलेटेड टू ॲडव्हर्टाइजमेंट ऑफ ॲप्लिकेशन अर्ज त्या ठिकाणी तुम्हाला करावं लागेल, ठीक आहे. ॲडव्हर्टाइजमेंट आपण बघून कुठल्याही जर आपल्याला जागा निघाली तर त्याचे बघूनच आपण ते अर्ज करतो, ठीक आहे. तर हे रूल नंबर 15मध्ये सांगितलेलं आहे. आता हे तुम्हाला जनरल समजण्यासाठी सांगितलेलं आहे, पण इलेक्ट्रिसिटीच्या जे काही फील्ड आहेत, आता महाराष्ट्रामध्ये MSEB महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड त्याचे 3 कंपन्या आहेत, महाजनको, महाट्रान्सको आणि महाडिस्कॉम. महानिर्मिती म्हणतो आपण त्याला, महापारेषण आणि महावितरण अशा 3 कंपन्या आहेत. त्याच्यामध्ये जे जागा निघतील त्याच्यानुसार आपण फॉर्म वगैरे भरतो, ठीक आहे. तर त्याचं सगळं ते डिटेल्स आपण त्या ठिकाणी काय असायला पाहिजे हे सगळं तुम्हाला कशामध्ये सांगितलेलं आहे, आई रूल नंबर 15मध्ये सांगितलेलं आहे, ठीक आहे. इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल 16 परवानगीसाठी मसुदाच्या संबंधित, ठीक आहे. तेच जर आपण इंग्लिशमध्ये वाचलं तर बघा ह्या ठिकाणी रिलेटेड टू अमेंडमेंट ऑफ ड्राफ्ट लायसन, ठीक आहे. ह्या ठिकाणी परवानगीसाठी, ठीक आहे. मसुदा आपल्याला मसुदा म्हणजे काय, पूर्ण ड्राफ्ट पूर्ण डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी तुम्हाला त्याला जोडावं लागेल, ठीक आहे. त्याच्या रिलेटेड हे कशामध्ये सांगितलेलं आहे, इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल 16मध्ये, ठीक आहे. एक्झाममध्ये आता विद्यार्थ्यांना क्वेश्चन पडला असेल सर एक्झाममध्ये क्वेश्चन कसा येतो, ठीक आहे. इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल 17मध्ये हा इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल 17 कशाच्या रिलेटेड आहे असा क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये येतो, ठीक आहे. आता मराठीमध्ये क्वेश्चन वाचलात तर तो तुम्हाला एक करेक्ट ऑप्शन असेल त्याच्यामध्ये आणि 3 चुकीचे ऑप्शन असतील, ठीक आहे. तर हा इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल 17 कशाच्या संबंधित आहे, स्थानिक चौकशीशी संबंधित आहे, रिलेटेड टू लोकल इन्क्वायरीज ह्याच्या संबंधित आहे, ठीक आहे. तर हे तुम्हाला अशा टाईपचा क्वेश्चन येतो. किंवा तुम्हाला उलट विचारलं जाईल, स्थानिक चौकशीशी संबंधित हे मराठीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये रिलेटेड टू लोकल इन्क्वायरीज हा इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल कितवा आहे किंवा कोणता आहे, तर तुम्हाला लगेच ते पण क्लिक व्हायला पाहिजे की हा इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल 17वा आहे, ठीक आहे. तर हे अशा टाईपमध्ये एक्झाममध्ये क्वेश्चन येतात. इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल 18 मसुदा परवान्याच्या मंजुरीशी संबंधित, रिलेटेड टू अप्रुव्हल ऑफ ड्राफ्ट लायसन, ठीक आहे. आपल्याला ते जे काही आपण ड्राफ्ट सबमिट केलेलं आहे त्याची परवानगी मंजूर करून घ्यायची असेल तर त्याच्यामध्ये काय काय असायला पाहिजे हे सगळं रूल नंबर 18मध्ये सांगितलेलं आहे, ठीक आहे. रूल नंबर 19 आता इंडियन इलेक्ट्रिसिटी कॉमन आहे त्याला आपण रूल नंबर म्हणूया, ठीक आहे. परवानगी स्वीकार करण्याच्या अधिसूचना संबंधित, ठीक आहे, रिलेटेड टू नोटिफिकेशन ऑफ ग्रँट ऑफ लायसन. बघा ह्या ठिकाणी परवानगी स्वीकार करण्याच्या अधिसूचना संबंधित तुम्हाला इलेक्ट्रिकलमध्ये एखादं काम करायचं असेल तर त्याच्या अगोदर आपल्याला परवानगी घ्यावं लागते. परवानगी जर सँक्शन झाली तरच मग तुम्हाला ते काम करता येते, ठीक आहे. तर हे कशामध्ये सांगितलेलं आहे, रूल नंबर 19मध्ये. रूल नंबर 20 काय सांगतो, परवाना सुरू होण्याच्या तारखेशी संबंधित, रिलेटेड टू डेट ऑफ कमेन्समेंट ऑफ लायसन. तुमचा जो इलेक्ट्रिकलमधला जो परवाना आहे, जो लायसन आहे, तो कधीपासून सुरू झालेला आहे हे सगळं ह्याच्यामध्ये, ठीक आहे. कोणत्या तारखेपासून सुरू झालेलं आहे, कोणत्या तारखेला त्याची व्हॅलिडिटी संपत आहे, हे सगळं रूल नंबर 20मध्ये सांगितलेलं आहे. रूल नंबर 21 बघा, नकाशे जमा करण्याशी संबंधित, नकाशे जमा करण्याशी संबंधित, रिलेटेड टू डिपॉझिट ऑफ मॅप्स. जे नकाशे ड्रॉ केलेले आहेत, ठीक आहे, इलेक्ट्रिकल रिलेटेड ते सगळे सबमिट करायचे, ठीक आहे. त्याच्या संबंधित कशामध्ये सांगितलेलं आहे, रूल नंबर 21मध्ये सांगितलेलं आहे. रूल नंबर 22 छापील प्रती जमा करण्याच्या संबंधित, जे छापील प्रती आहेत, रिलेटेड टू डिपॉझिट ऑफ प्रिंटेड कॉपीज, ठीक आहे. ह्या ठिकाणी जे छापील प्रती म्हणजे जे काही आपण प्रती काढलेले आहेत, ठीक आहे, जे काही आपण त्या ठिकाणी ड्राफ्ट तयार केलेलं आहे ते सगळं तुम्हाला जमा कशा प्रकारे करायला पाहिजे, ठीक आहे, कशाच्या रिलेटेड असेल तर कुठं सबमिट करायला पाहिजे हे सगळं कशामध्ये सांगितलेलं आहे, रूल नंबर 22मध्ये सांगितलेलं आहे, ठीक आहे. हां, रूल नंबर 23 इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल 23, ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी काही प्रकरणामध्ये राज्य सरकारचे लिखित समितीच्या अर्जासंबंधित, रिलेटेड टू ॲप्लिकेशन फॉर रिटर्न कन्सेंट ऑफ स्टेट गव्हर्नमेंट इन सर्टन केसेस, ठीक आहे. आता काही प्रकरणामध्ये बघा, पूर्ण भारतामध्ये
जे सेंट्रल बोर्ड म्हणतो आपण, ठीक आहे, सेंट्रल बोर्ड ऑफ इलेक्ट्रिसिटी, तसं स्टेटचं आहे, त्यांना पण काही अधिकार दिलेले आहेत, ठीक आहे. काही प्रकरणामध्ये त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार आहे, ठीक आहे. तर हे सगळं कशामध्ये सांगितलेलं आहे, रूल नंबर 23मध्ये सांगितलेलं आहे, ठीक आहे. नेक्स्ट रूल नंबर 24, परवान्याच्या मंजुरीशी संबंधित, रिलेटेड टू अमेंडमेंट ऑफ लायसन, ठीक आहे. जर आपल्याला लायसन पाहिजे असेल इलेक्ट्रिकलमधला, ठीक आहे, त्याच्या परवानगीसाठी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतील, ॲप्लिकेशन कसा करायला पाहिजे, चार्ज, सगळं याच्यामध्ये रूल नंबर 24मध्ये सांगितलेलं आहे, ठीक आहे. रूल नंबर 25, योजनाच्या विक्रीशी संबंधित, ठीक आहे, रिलेटेड टू सेल ऑफ प्लान्स. आता बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप वेगवेगळ्या योजना आहेत, शेतकऱ्यांसाठी वेगळी योजना, ठीक आहे, एखादे वीज बिल भरत नसेल तर त्यांच्यासाठी वेगळी योजना, ठीक आहे, एखादा कस्टमर जास्त लाईट यूज करत असेल तर त्याच्यासाठी वेगळे भरपूर असे योजना आहेत, ठीक आहे. त्या योजनाच्या संबंधित कशामध्ये सांगितलेलं आहे, रूल नंबर 25मध्ये सांगितलेलं आहे. नेक्स्ट रूल नंबर 26, खाती तयार करणे आणि सादर करण्याच्या संबंधित, रिलेटेड टू प्रिपरेशन अँड सबमिशन ऑफ अकाउंट, ठीक आहे. या ठिकाणी खातं तयार करायचं, ठीक आहे, तो सादर करायचा, त्याच्या संबंधित सगळी जे काय माहिती असेल ते रूल नंबर 26मध्ये सांगितलेले आहे, ठीक आहे. रूल नंबर 27, पुरवठ्याच्या मॉडेल स्थितीशी संबंधित, रिलेटेड टू मॉडेल कंडिशन ऑफ सप्लाय, ठीक आहे. जो पुरवठा आहे, पुरवठा म्हणजे काय, जो इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो आणि तो जो प्रोव्हाइड म्हणजे पुरवठा करणार आहे, ठीक आहे, तर तो मॉडेल कसा असायला पाहिजे, ठीक आहे. तर हे सगळं त्याची माहिती कशामध्ये सांगितलेली आहे, रूल नंबर 27मध्ये सांगितलेले आहे, ठीक आहे. नेक्स्ट रूल नंबर 28, इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल 28, भारतीय विद्युत नियम 28, आवश्यक फॉर्मच्या संबंधित, रिलेटेड टू फॉर्म ऑफ रिक्विजिशन, कोणकोणते फॉर्म आवश्यक आहेत, कशासाठी. बघा आपल्याला एनर्जी मीटर घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी कोणता फॉर्म लागतो, किंवा आपल्याला तो एनर्जी मीटर बदलायचा असेल, किंवा अजून कुठलं काही आपल्याला त्या इलेक्ट्रिकलमध्ये फॉर्म जे आहेत सगळे फॉर्म त्याच्या संबंधित कशामध्ये सांगितलेलं आहे, रूल नंबर 28मध्ये सांगितलेलं आहे, ठीक आहे. रूल नंबर 29, विद्युत निर्मिती, पारेषण, वितरण, प्रोटेक्शन आणि उपकरण दुरुस्तीच्या संबंधित, रिलेटेड टू कन्स्ट्रक्शन, इन्स्टॉलेशन, प्रोटेक्शन, ऑपरेशन अँड मेंटेनन्स ऑफ इलेक्ट्रिक सप्लाय लाईन्स अँड ॲपरेटस, ठीक आहे. रूल नंबर 29मध्ये जे वीज निर्मिती होते जनरेटिंग पॉवर प्लांटमध्ये, त्याच्यानंतर ट्रान्समिशन लाईनने आपण ट्रान्समिट करतो, ठीक आहे, डिस्ट्रीब्युशन नेटवर्कने आपण इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्यूट करतो. मग ह्या जनरेशन, ट्रान्समिशन, डिस्ट्रीब्युशनमध्ये प्रोटेक्शन कसं करायचं, जे उपकरणं आहेत, म्हणजे आता जनरेटिंग स्टेशनमध्ये जनरेटर आहे, बॉयलर आहे, जेवढे काही उपकरणं आहेत, जेवढे काही इक्विपमेंट्स आहेत, त्याचं मेंटेनन्स आपण करायला पाहिजे, त्याचा दुरुस्ती कशा टाईपमध्ये करायला पाहिजे, ठीक आहे. कोणता पार्ट खराब झाला तर त्याचं जे मेंटेनन्स आहे, डेली मेंटेनन्स असेल, वीकली मेंटेनन्स असेल, ठीक आहे, त्याच्यानंतर मंथली मेंटेनन्स, हे सगळे रूल्स आणि रेग्युलेशन्स, ठीक आहे. मेंटेनन्स असेल, त्याचं काही आपल्याला रिप्लेस करायचं असेल किंवा नवीन इन्स्टॉल करायचं असेल, ह्या सगळ्याबद्दल कशामध्ये सांगितलेलं आहे, रूल नंबर 29मध्ये सांगितलेलं आहे, ठीक आहे. तर हे आई रूल नंबर 29 आहे. नेक्स्ट आई रूल नंबर 30, ग्राहकांच्या घराच्या परिसरात सर्व्हिस वायर आणि मीटरच्या संबंधित, ठीक आहे. आता ग्राहक, कंझ्युमर म्हणतो आपण त्याला, इंग्लिशमध्ये जर तुम्ही हे वाचलात तर लगेच तुमच्या लक्षात येईल, रिलेटेड टू सर्व्हिस लाईन्स अँड ॲपरेटस ऑन कंझ्युमर प्रेमायसेस, ठीक आहे. जे आता ग्राहक आहे त्याच्या घराच्या परिसरामध्ये आपण जे सर्व्हिस वायर कशाला म्हणतो, पोलवरनं एनर्जी मीटरला जे वायर कनेक्ट केलेली असते त्याला सर्व्हिस वायर म्हणतो, ठीक आहे. त्या कंझ्युमरच्या प्रिमायसेस म्हणजे त्या घराच्या आवारामध्ये सर्व्हिस वायर हे जे कंपनी आहे इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड करणारी ती कंपनी देते, एनर्जी मीटरसुद्धा तीच कंपनी देते. एनर्जी मीटरच्या नंतरचे जे काही आपल्याला वायरिंगसाठी वायर लागणार आहे ते आपल्याला करावं लागते, ठीक आहे. एनर्जी मीटर आणि सर्व्हिस वायर हे कंपनीकडून दिल्या जाते, ठीक आहे. याच्या संबंधित जे काही नियम आहेत, रूल्स आहेत, रेग्युलेशन्स आहेत, हे कशामध्ये सांगितलेलं आहे, रूल नंबर 30मध्ये सांगितलेलं आहे, ठीक आहे. नेक्स्ट
आई रूल नंबर 31, इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल 31, ग्राहक जागेवरील कटआउटशी संबंधित, रिलेटेड टू कटआउट ऑन कंझ्युमर प्रिमायसेस. ठीक आहे, जे ग्राहकाच्या कंझ्युमरच्या कटआउट या ठिकाणी प्रिमायसेस म्हणजे घराच्या आवारामध्ये जे काही कटआउट आहे त्याच्या संबंधित कशामध्ये सांगितलेलं आहे, रूल नंबर 31मध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे, असे रूल मित्रांनो तुम्ही व्यवस्थित सगळे रूल्स लक्षात ठेवा. ठीक आहे, सगळे रूल्स लक्षात ठेवलात तर याच्यावरती तुम्हाला 100% क्वेश्चन 2 किंवा 3 क्वेश्चन प्रत्येक एक्झाममध्ये तुम्हाला बघायला मिळतात. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, ह्या ठिकाणी तुम्हाला जर तुमचं नशीब जर बदलायचं असेल, ठीक आहे, तुम्हाला चांगला जॉब हवा असेल तर मेहनत आणि अभ्यासाशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नाही. ठीक आहे, तुम्ही दिवसामधून किती तास मेहनत करता, किती तास अभ्यास करता हे खूप महत्त्वाचं आहे. तर ह्या ठिकाणी मला सांगावंसं वाटते, तकदीर भी बदलेगी तस्वीर भी बदलेगी, तकदीर भी बदलेगी तस्वीर भी बदलेगी, तुम हिम्मत न हार मेरे दोस्त, तेरे हाथों की लकीरें भी बदलेगी. तर हे तुमच्यासाठी होतं. ठीक आहे, नशीब आपलं बदलतेच. ठीक आहे, आपल्या हातावरच्या काही जण म्हणतात माझ्या नशिबात जॉब आहे का नाही. ठीक आहे, 100% तुमच्या नशिबात जॉब आहे, फक्त तुमची मेहनत कमी पडायली म्हणून तुम्हाला जॉब लागत नसेल. ठीक आहे, तुम्ही मेहनत वाढवा, जास्त मेहनत करा. ठीक आहे, 100% तुम्हाला ह्या ठिकाणी यश हे नक्की मिळणार आहे. थोडं कोणाला यश लवकर मिळते, कोणाला उशिरा मिळते, पण 100% मेहनत जर तुमची कंटिन्यू असेल, ठीक आहे, तर 100% तुम्हाला पण आज ना उद्या यश नक्कीच मिळणार आहे. मेहनत फक्त कंटिन्यू करा. रूल नंबर 32, इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल 32, याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा, अर्थ न्यूट्रल पॉईंट अँड स्विचेस, अर्थ न्यूट्रल पॉईंट आणि स्विचेस ओळखणे आणि कटआउटशी संबंधित, रिलेटेड टू आयडेंटिफिकेशन ऑफ अर्थ न्यूट्रल कंडक्टर अँड पोझिशन ऑफ स्विचेस अँड कटआउट देअर इन. ठीक आहे, आता अर्थ आणि न्यूट्रल ह्याच्यासाठी आपण कलर यूज करतो. ठीक आहे, वेगवेगळे कलर्स यूज करतो वायरसाठी, त्याच्यामुळं आपल्याला कोणता अर्थ टर्मिनल आहे, आता अर्थला कोणता यूज करतो, येल्लो किंवा ग्रीन. ठीक आहे, फेजला कुठलं यूज करतो, फेज जर असेल तर त्याला रेड. ठीक आहे, आणि न्यूट्रलला कोणतं यूज करतो, त्याच्यासाठी ब्लॅक वायर यूज करतो. ठीक आहे, हे तुम्हाला ते कलर्सवरनं लक्षात यायला पाहिजे, आयडेंटिफिकेशन करता यायला पाहिजे, ओळखता यायला पाहिजे. हे कशात सांगितलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यानुसारच आपण बघा ह्या रूलनुसार काम केलं तर इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीममध्ये ॲक्सिडेंट हे कमी होतात, इलेक्ट्रिकल ॲक्सिडेंट. नाहीतर आपण या मनानेच आपण काहीही केलो तर इलेक्ट्रिकल ॲक्सिडेंट खूप जास्त होतात. आणि इलेक्ट्रिसिटीमध्ये चूक झाली त्या ठिकाणी स्वारी म्हणून चालणार आहे का, नाही. ठीक आहे, तुम्हाला त्या ठिकाणी चूक होऊच नाही असं काम करता यायला पाहिजे. इलेक्ट्रिसिटीमध्ये चूक झाली म्हणजे चुकीला माफी नाही. ठीक आहे, खूप मोठे ॲक्सिडेंट होऊ शकतो किंवा लहानही होऊ शकतो, मीडियमही होऊ शकतो. ठीक आहे, त्याच्यामध्ये तुमचं मनी लॉस होऊ शकतो, ह्युमन लाईफ लॉस होऊ शकते. ठीक आहे, त्याच्यामुळं ओव्हर कॉन्फिडन्समध्ये इलेक्ट्रिकलचे कामं करायचे नाहीत. ठीक आहे, हे सगळं कशामध्ये सांगितलेलं आहे, रूल नंबर 32मध्ये. ठीक आहे, तर हे सगळे रूल्स हेच सांगतात की व्यवस्थित आपण रूल्स अँड रेग्युलेशननी इलेक्ट्रिकल फील्डमध्ये काम करायला पाहिजे, तरच व्यवस्थित या ठिकाणी सिस्टीम आपण ऑपरेट करू शकतो. अदरवाईज नंबर ऑफ ठिकाणी, ठीक आहे, भरपूर ठिकाणी प्रॉब्लेम होण्याचे चान्सेस असतात. रूल नंबर 33, ग्राहक आवारातील अर्थ टर्मिनलशी संबंधित, रिलेटेड टू अर्थ टर्मिनल ऑन कंझ्युमर प्रिमायसेस. ठीक आहे, ग्राहक आवारातील अर्थ टर्मिनल त्या ठिकाणी त्याच्या संबंधित हे जे काही नियम्स आहेत, जे काही रूल्स आहेत, रेग्युलेशन्स आहेत, हे कशामध्ये सांगितलेलं आहे, रूल नंबर 33मध्ये सांगितलेलं आहे. रूल नंबर 34, बेअर कंडक्टरच्या प्रवेशाच्या संबंधित. ठीक आहे, बेअर कंडक्टर म्हणजे काय, उघडे कंडक्टर म्हणतो आपण, जे पोलवरती वगैरे असतात, ज्याच्यावरती इन्सुलेशन नसते त्याला बेअर कंडक्टर म्हणतो. ठीक आहे, रिलेटेड टू ॲसेबिलिटी ऑफ बेअर कंडक्टर, तो इझिली ॲसेस असायला पाहिजे. ठीक आहे, त्याच्यावरनं आपल्याला कनेक्शन घेता यायला पाहिजे, जे डिस्ट्रीब्युशन आहेत लाईन्स त्याच्यावरनं कनेक्शन घेता यायला पाहिजे. हे सगळं डिटेलमध्ये रूल नंबर 34मध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे, आई रूल 35, धोक्याच्या सूचनेशी संबंधित. ठीक आहे, रिलेटेड टू डेंजर नोटीस.
आता बघा रूल नंबर 35 खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही कुठल्याही डी पी वगैरे असेल तर तिथं एक रेड बोर्डवरती अशी खोपडी असलेले क्रॉस असलेलं, ठीक आहे, चिन्ह बघितले असेल. त्याच्यामुळं काय होते त्या ठिकाणी आणि तिथं लिहिलेलं असते खतरा धोका, ठीक आहे, डेंजर लिहिलेलं असते, ठीक आहे, खतरा धोका, ठीक आहे. आता बघा हे सगळं रूलमध्ये सांगितलेलं आहे, इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल. आणि ह्याच्यामध्ये असंही सांगितलेलं आहे, आता महाराष्ट्रामध्ये मराठी आणि इंग्लिशमध्ये लिहिलेलं असते, तेलंगणामध्ये तेलगू आणि इंग्लिशमध्ये, कर्नाटकमध्ये कन्नड आणि इंग्लिशमध्ये. म्हणजे ज्या तिथला एरिया तो बोर्ड कुठं लावायचा आहे आपल्याला, ठीक आहे, त्या एरियातल्या लोकांना कोणती लँग्वेज सगळ्यात जास्त येते, ठीक आहे, हे पण महत्त्वाचं आहे, ठीक आहे. आता महाराष्ट्रामध्ये तेलगू बोर्ड आणून लावलात, ठीक आहे, तेलगूमध्ये लिहिलेलं वाचता येईल का त्यांना? नाही, म्हणून महाराष्ट्रामध्ये मराठीमध्ये लिहिलेलं आणि ज्यांना इंग्लिश येत असेल त्यांनी इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये तो डेंजर नोटीस लावलेले आहे. तिथं हात लावू नये कोणी किंवा त्याच्याजवळ जाऊ नये, कोणी टच करू नये त्याला, ठीक आहे. हे आपण प्रत्येक ठिकाणी तुम्हीसुद्धा काम करत असताना हे सगळे बोर्ड्स काळजीपूर्वक लावायला पाहिजे. हे कशामध्ये सांगितलेलं आहे? रूल नंबर 35मध्ये सांगितलेलं आहे, ठीक आहे. नेक्स्ट इलेक्ट्रिक सप्लाय लाईन्स हाताळण्याच्या संबंधित, रिलेटेड टू हँडलिंग ऑफ इलेक्ट्रिक सप्लाय लाईन्स अँड ॲपॅरेटस, ठीक आहे. जे काय इलेक्ट्रिक सप्लाय लाईन्स आहेत ते आपण कसं हाताळायला पाहिजे, ठीक आहे, त्याची आपण काय काय काळजी घ्यायला पाहिजे, याच्या रिलेटेड सगळं तुम्हाला रूल नंबर 36मध्ये सांगितलेलं आहे, ठीक आहे. नेक्स्ट इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल 37 वाहनाच्या क्रेनच्या पुरवठ्याशी संबंधित, रिलेटेड टू सप्लाय टू व्हेइकल क्रेन्स, ठीक आहे. तुम्हाला बघा जे वाहनं आहेत, जे क्रेन आहे त्याला पुरवठा म्हणजे सप्लायच्या संबंधित हे सगळे नियम्स, रूल्स अँड रेग्युलेशन हे कशामध्ये रूल नंबर 37मध्ये सांगितलेले आहेत, ठीक आहे. इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल 38 पोर्टेबल किंवा वाहतूक करण्यायोग्य उपकरणाच्या केबलशी संबंधित, रिलेटेड टू केबल फॉर पोर्टेबल और ट्रान्सपोर्टेबल ॲपॅरेटस, ठीक आहे. जे पोर्टेबल केबल आहे किंवा ट्रान्सपोर्टेबल ॲपॅरेटस आहे त्याच्या संबंधित, ठीक आहे. ते केबल कशी यूज करायला पाहिजे, करंट रेटिंग किती असायला पाहिजे, लोड किती आहे, इन्सुलेशन कोणतं आहे, हे सगळं डिटेलमध्ये रूल नंबर 38मध्ये सांगितलेलं आहे. इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल 39 बिटुमिनस सामुग्रीद्वारे संरक्षित केबल्सच्या संबंधित, ठीक आहे. बिटुमिनस हे काय आहे? इन्सुलेटिंग मटेरियल आहे, रिलेटेड टू केबल प्रोटेक्टेड बाय बिटुमिनियस मटेरियल. बिटुमिनियस हे इन्सुलेटिंग मटेरियल आहे, केबलला प्रोटेक्ट करण्यासाठी आपण हे यूज करतो. हे केबल आणि हे मटेरियलच्या रिलेटेड रूल नंबर 39मध्ये हे सगळं डिटेल्समध्ये सांगितलेलं आहे. रूल नंबर 40 गल्ली किंवा रोडवरच्या बॉक्स संबंधित, ठीक आहे. जे गल्ली आहे तुमची किंवा रोड आहे त्याच्यावरती जे स्ट्रीट लाईट्स असतात, ठीक आहे, रिलेटेड टू स्ट्रीट बॉक्सेस त्याच्या संबंधित पूर्ण नियम्स, रूल्स, रेग्युलेशन हे कशामध्ये सांगितलेलं आहे? 40मध्ये, ठीक आहे. बघा आता जर एक शहर असेल समजा नांदेड आहे, नांदेडमध्ये पूर्ण रोडवरती किंवा गल्लीमध्ये लाईट पोलवरती लावण्याचं कोणाचं काम आहे? महानगरपालिकेचं, ठीक आहे, त्याला आपण स्ट्रीट लाईट म्हणतो, ठीक आहे. तर हे याच्या संबंधित सगळं कशामध्ये सांगितलेलं आहे? रूल नंबर 40मध्ये सांगितलेलं आहे. रूल नंबर 41 वेगवेगळ्या सर्किट्सवरील भेदाशी संबंधित, रिलेटेड टू डिस्टिंक्शन ऑन डिफरंट सर्किट्स, ठीक आहे. म्हणजे वेगवेगळे सर्किट्स तुम्हाला माहिती असायला पाहिजेत, ठीक आहे. वेगवेगळे सर्किट्स म्हणजे कोणकोणते? पॉवर सर्किट आहे का, लाईट सर्किट आहे, त्याचा लोड किती आहे, हे सगळं तुम्हाला डिफरंट म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला फरक कळायला पाहिजे, डिफरन्स कळायला पाहिजे, ठीक आहे. वेगवेगळे सर्किट डिफरंट म्हणजे वेगवेगळे करायला पाहिजे. डिस्टिंक्शन म्हणजे वेगवेगळे त्या ठिकाणी रिलेटेड टू डिस्टिंक्शन ऑन डिफरंट सर्किट्स, वेगवेगळे सर्किट्स तुम्हाला ओळखता यायला पाहिजे. हे सगळं कशामध्ये सांगितलेलं आहे? रूल नंबर 41मध्ये, ठीक आहे. इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल 41. आता बघा इथं 41मध्ये ए आहे, एकापेक्षा जास्त फीडर असलेल्या इन्स्टॉलेशनच्या फरकाशी संबंधित. एक फीडर आहे किंवा त्याच्यापेक्षा जास्त फीडर आहेत त्याच्या इन्स्टॉलेशन कसं करायला पाहिजे, त्याच्यामध्ये काय फरक असायला पाहिजे, का फरक नसायला पाहिजे, ठीक आहे. हे सगळे नियम्स त्याच्यामध्ये दिले आहेत.
रिलेटेड टू डिस्टिंक्शन ऑफ द इन्स्टॉलेशन हॅविंग मोर दॅन वन फीडर, एक किंवा एकपेक्षा जास्त फीडर असतील तर त्याच्यामध्ये तुम्हाला फरक लक्षात यायला पाहिजे, डिस्टिंग्विश करायला पाहिजे, तुम्हाला डिस्टिंग्विश करता यायला पाहिजे. ठीक आहे, हे सगळं कशामध्ये सांगितलेलं आहे, रूल नंबर 41मध्ये. ठीक आहे, रूल नंबर 42 अपघाती शुल्काशी संबंधित रिलेटेड टू ॲक्सिडेंटल चार्ज. ठीक आहे, जे अपघाती शुल्क त्याच्या संबंधित अपघात झाल्यानंतर कुठला समजा त्या ठिकाणी किती शुल्क घ्यायला पाहिजे, किती शुल्क असायला पाहिजे, हे सगळं तुम्हाला रूल नंबर 42मध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे, रूल नंबर 43 संरक्षणात्मक उपकरणाशी संबंधित. ठीक आहे, ते चुकून त्या ठिकाणी सबचार्ज झालेले आहे, तिथं संबंधित आहे. रिलेटेड टू प्रोव्हिजन ॲप्लिकेबल टू प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट. ठीक आहे, तर ह्या ठिकाणी संरक्षण म्हणजे काय, प्रोटेक्शन. ठीक आहे, जे उपकरण म्हणजे काय, समजा ट्रान्सफॉर्मर असेल, जनरेटर असेल, कुठलंही इलेक्ट्रिकलमध्ये एखादं उपकरण म्हणजे इक्विपमेंट आपण. ठीक आहे, त्याचं प्रोटेक्शन करायचं असेल तर आपल्याला काय काय करता यायला पाहिजे किंवा आपण काय काय करायला पाहिजे, ह्याचे नियम्स, रूल्स हे कशामध्ये सांगितलेले आहेत, रूल नंबर 43मध्ये सांगितलेले आहेत. रूल नंबर 44 इलेक्ट्रिकल शॉकने पीडित व्यक्तीच्या पुनर्संचयित करण्याच्या निर्देशाशी संबंधित. बघा इंग्लिशमध्ये वाचूया आपण तेच. रिलेटेड टू इन्स्ट्रक्शन फॉर रेस्टॉरेशन ऑफ पर्सन सफरिंग फ्रॉम इलेक्ट्रिक चार्ज. एखाद्या माणसाला जर समजा इलेक्ट्रिक शॉक लागलं तर आपण काय काय करायला पाहिजे, सगळ्यात अगोदर काय करायला पाहिजे आपण. ठीक आहे, त्याच्यानंतर त्याला काही तिथल्या तिथं फॅसिलिटी प्रोव्हाइड करता येते का, त्याचा जीव वाचवता येते का, हे सगळं कशामध्ये सांगितलेलं आहे, रूल नंबर 44मध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे, 44A अपघाताच्या सूचनाशी संबंधित रिलेटेड टू इंटिमेशन ऑफ ॲक्सिडेंट. ठीक आहे, त्या ठिकाणी जर त्या ठिकाणी आपल्याला जर अपघात होईल असं वाटत असेल तर ते सूचना आपण प्रसारित करायला पाहिजे. ठीक आहे, इंटिमेशन त्यांना आपण इंटिमेट करायला पाहिजे. ठीक आहे, त्यांना सूचना आपण द्यायला पाहिजे, तरच त्या ठिकाणी व्यवस्थित म्हणजे जे काही प्रॉब्लेम होणार आहे तो प्रॉब्लेम होऊ देणार नाही. ठीक आहे, तर हे अशा टाईपमध्ये वेगवेगळे रूल्स, ठीक आहे, वेगवेगळे रूल्स या ठिकाणी आपण स्टडी करत आहोत. ठीक आहे, तर हे इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल 44A होता. ठीक आहे, नेक्स्ट बघूया आपण. बघा काही सब रूल पण आहे त्याच्यामध्ये, या ठिकाणी 44 आहे, 44A आहे. ठीक आहे, आता नेक्स्ट रूल नंबर 45 उपभोक्त्याने ग्राहक, ओनर, गुत्तेदार, वायरमॅन, इलेक्ट्रिशियन अवलंबल्या जाणाऱ्या खबरदारीशी संबंधित. ठीक आहे, उपभोक्ता म्हणजे काय, कंझ्युमर. ठीक आहे, त्यालाच आपण ग्राहक म्हणतो. ओनर म्हणजे काय, जो इलेक्ट्रिसिटी सप्लाय करतो म्हणजे MSEB कंपनी आहे. ठीक आहे, गुत्तेदार म्हणजे काय, जो इलेक्ट्रिकलचे कामं करतो. ठीक आहे, वायरमॅन या ठिकाणी म्हणजे तो गव्हर्मेंटचा सर्वंट असेल किंवा गुत्तेदाराच्या अंडर तो काम करत असेल, इलेक्ट्रिशियन असेल, वायरमॅन असेल, तर ह्यांनी काय काय खबरदारी घ्यायला पाहिजे. ठीक आहे, बघा कुठलंही काम करत असताना विदाऊट टूल इलेक्ट्रिशियन किंवा वायरमॅन काम करू नये, ओव्हर कॉन्फिडन्समध्ये काम करू नये. ठीक आहे, प्रत्येक टूल यूज करूनच तो काम करायला पाहिजे. हे सगळे जे खबरदारी आहे, काळजी जी आहे काम करत असताना घ्यायला पाहिजे. बघा तेच जर आपण इंग्लिशमध्ये वाचलो, रिलेटेड टू प्रिकॉशन टू बी अडॉप्टेड बाय कंझ्युमर्स, ओनर्स, ऑक्युपायर्स, इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर, इलेक्ट्रिकल वर्कमॅन अँड सप्लायर. ठीक आहे, या सगळ्यांनी इलेक्ट्रिकल फील्डमध्ये काम करत असताना जे वेगवेगळे नियम्स आहेत, रूल्स आहेत, रेग्युलेशन्स आहेत, हे सगळ्याचा यूज करायलाच पाहिजे, तरच व्यवस्थित त्या ठिकाणी सिस्टीम काम करते, त्या सिस्टीमची लाईफ इन्क्रीज होते. अदरवाईज नंबर ऑफ प्रॉब्लेम्स क्रिएट होण्याचे चान्सेस असतात. रूल नंबर 46 ग्राहक स्थापनेची नियतकालिक तपासणी आणि चाचणीशी संबंधित. ठीक आहे, रिलेटेड टू पिरियडिकल इन्स्पेक्शन अँड टेस्टिंग ऑफ कंझ्युमर इन्स्टॉलेशन. ठीक आहे, पिरियडिकल इन्स्पेक्शन म्हणजे जे काही टाईम स्पॅन ठरवलेला आहे त्या प्रत्येक टाईम स्पॅनला जाऊन, ठीक आहे, जे वेगवेगळे टेस्टिंग कंझ्युमर्सच्या ठिकाणी आपण घ्यायला पाहिजे, वेगवेगळे टेस्ट आपण त्या ठिकाणी करायला पाहिजे, इन्स्पेक्शन करायला पाहिजे, निरीक्षण त्या ठिकाणी आपण करायला पाहिजे, तरच कुठलेही प्रॉब्लेम्स होत नाहीत. ठीक आहे, हे सगळं कशामध्ये सांगितलेलं आहे, रूल नंबर 46मध्ये. रूल नंबर 47
ग्राहकाच्या स्थापनेच्या चाचणीची रिलेटेड टू टेस्टिंग ऑफ कंझ्युमर इन्स्टॉलेशन. ठीक आहे, एखादा कस्टमर ह्या ठिकाणी नवीन मीटर घेतला असेल तर त्याला व्यवस्थित कनेक्शन देणं, टेस्ट करून बघणं प्रॉपर कनेक्शन दिलेलं आहे का. ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी कशामध्ये सांगितलेलं आहे, रूल नंबर 47मध्ये सांगितलेलं आहे. रूल नंबर 48 कनेक्शनपूर्वी गळती करंट विरुद्ध सावधगिरीशी संबंधित, रिलेटेड टू प्रिकॉशन अगेन्स्ट लिकेज करंट बिफोर कनेक्शन. कनेक्शन देण्याच्या अगोदर लिकेज करंट त्या ठिकाणी फ्लो होऊ शकतो का, हे सगळं आपण इन्स्पेक्शन निरीक्षण करायला पाहिजे. होत असेल तर त्या ठिकाणी आपण काय काळजी घ्यायला पाहिजे, काय प्रिकॉशन घ्यायला पाहिजे, हे सगळं कशामध्ये सांगितलेलं आहे, रूल नंबर 48मध्ये. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपली तब्येत खराब होऊ नये म्हणून आपण काय काय काळजी घ्यायला पाहिजे, प्रिकॉशन्स होऊ नये म्हणून. ठीक आहे, तब्येत झाल्यावर काळजी घेणं वेगळं, होण्याच्या अगोदर काळजी घेणं वेगळं. ठीक आहे, याला आपण प्रिकॉशन म्हणतो. जसंच या ठिकाणी लिकेज करंट फ्लो होऊ नये ह्याच्यासाठी आपण काय काय कोणकोणते प्रोटेक्शन किंवा काय काय प्रिकॉशन्स आपण घ्यायला पाहिजे, हे सगळं रूल नंबर 48मध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे, रूल नंबर 49, रूल 49 ग्राहक आवारात गळती संबंधित, रिलेटेड टू लिकेज ऑन कंझ्युमर प्रिमायसेस. ठीक आहे, कंझ्युमर प्रिमायसेस म्हणजे ग्राहकाच्या घराच्या आवारामध्ये जर लिकेज करंट फ्लो होत असेल, ठीक आहे, तर तो किती फ्लो होतो आहे, कशामुळे होतो आहे, काय प्रॉब्लेम्स आहेत त्या ठिकाणी. ठीक आहे, हे सगळं कशामध्ये सांगितलेलं आहे, रूल नंबर 49मध्ये. ठीक आहे, 49मध्ये. आणि आपण काय करायला पाहिजे. ठीक आहे, तर हे याच्यामध्ये सांगितलेलं आहे. रूल नंबर 50 इलेक्ट्रिकल एनर्जी सप्लाय आणि त्याच्या वापरासंबंधित, रिलेटेड टू सप्लाय अँड यूज ऑफ एनर्जी. ठीक आहे, इलेक्ट्रिकल एनर्जी कोण सप्लाय करत आहे, किती सप्लाय करत आहे आणि ती एनर्जी कोण यूज करत आहे, कशा प्रकारे यूज करत आहे, हे सगळं याची इन्फॉर्मेशन रूल नंबर 50मध्ये सांगितलेलं आहे. आता 50A पण आहे, पुरवठ्यासाठी अतिरिक्त तरतुदीशी आणि 2 मजली किंवा त्यापेक्षा जास्त घरासाठी इलेक्ट्रिकल एनर्जी वापर संबंधित, रिलेटेड टू ॲडिशनल प्रोव्हिजन फॉर सप्लाय अँड यूज ऑफ एनर्जी इन मल्टी स्टोरेज बिल्डिंग मोर दॅन 15 मीटर इन हाईट. ठीक आहे, बघा या ठिकाणी जर समजा एखादी बिल्डिंग 2 मजली आहे, 15 मीटरपेक्षा जास्तीची हाईट आहे, त्याला आपण मल्टी स्टोरी बिल्डिंग म्हणतो. ठीक आहे, तर ह्या ठिकाणी जो काही पुरवठा करणार आहे, जे काही MSCB कंपनी आहे, ठीक आहे, तर त्या ठिकाणी जे ॲडिशनल प्रोव्हिजन फॉर सप्लाय त्या ठिकाणी आहे का नाही, नसेल तर कशा प्रकारे द्यायला पाहिजे, ह्याच्या सगळं डिटेल कोणत्या रूलमध्ये सांगितलेलं आहे, 50A मध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे, रूल नंबर 51 मध्यम उच्च किंवा अतिरिक्त उच्च व्होल्टेज स्थापनेसाठी लागू अतिरिक्त तरतुदीशी संबंधित, रिलेटेड टू ॲडिशनल प्रोव्हिजन ॲप्लिकेबल टू मीडियम हाय और एक्स्ट्रा हाय व्होल्टेज इन्स्टॉलेशन. ठीक आहे, तर एक्स्ट्रा हाय व्होल्टेज जे इन्स्टॉलेशन आहे त्या ठिकाणी तुम्हाला जे हाय व्होल्टेज आहे, मिडियम व्होल्टेज आहे, त्या ठिकाणी आपण काय काय काळजी घ्यायला पाहिजे, काय काय तरतूद, काय काय रूल्स आहेत त्याचे, हे सगळं त्या ठिकाणी ॲडिशनल प्रोव्हिजन काय करायला पाहिजे, हे सगळं ह्याच्यामध्ये रूल नंबर 51मध्ये सांगितलेलं आहे. रूल नंबर 52 दोषाच्या संदर्भात निरीक्षकाकडे अपील करण्याच्या संबंधित, जर त्याच्यामध्ये फॉल्ट असेल तर तो आपण कोणाकडे अपील करायला पाहिजे. ठीक आहे, रिलेटेड टू अपील टू इन्स्पेक्टर इन रिगार्ड्स टू डिफेक्ट, प्रॉब्लेम असेल तर आपण ते अपील इन्स्पेक्टरकडे, जो निरीक्षक आहे त्याच्याकडे आपण अपील करायला पाहिजे. हे सगळं रूल नंबर 52मध्ये सांगितलेलं आहे. रूल नंबर 53 ग्राहक स्थापनेच्या तपासणी आणि चाचणीच्या खर्चाच्या संबंधित, रिलेटेड टू कॉस्ट ऑफ इन्स्पेक्शन अँड टेस्ट ऑफ कंझ्युमर इन्स्टॉलेशन. ठीक आहे, जे ग्राहकाची तपासणी आहे त्याचा जो खर्च आहे ते सगळ्या रूल्स अँड रेग्युलेशन याच्या संबंधित रूल नंबर 53मध्ये सांगितलेला आहे. पुरवठा उपभोक्त्याच्या व्होल्टेज घोषित करण्याच्या संबंधित, रिलेटेड टू डिक्लेअर व्होल्टेज ऑफ सप्लाय कंझ्युमर. ठीक आहे, तर सप्लाय व्होल्टेज कंझ्युमर त्या ठिकाणी या ठिकाणी म्हणजे टॉलरन्स किती असायला पाहिजे, लो आणि मिडियम व्होल्टेज असेल तर +or -6% असायला पाहिजे, हाय आणि एक्स्ट्रा हाय व्होल्टेज असेल तर +or-12.5% असायला पाहिजे जो पुरवठादार आहे. ठीक आहे, जो
सप्लाय व्होल्टेज त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी जनरेट केल्यानंतर जो प्रोव्हाइड करणारा आहे, ठीक आहे, ओनर जो आहे, ठीक आहे, तो घोषित केलेला आहे की या ठिकाणी लो आणि मीडियम असेल तर आपल्या भारतामध्ये हे रूल आहे ±6% टॉलरन्स असायला पाहिजे आणि एक्स्ट्रा आणि हाय किंवा एक्स्ट्रा हाय असेल तर ±12.5% या ठिकाणी टॉलरन्स चालतो, याच्यापेक्षा जास्त चालत नाही, ठीक आहे. हे इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल 54 सांगतो. भारतीय विद्युत नियम 54 हे आपल्याला याच्यामध्ये सांगत आहे, ठीक आहे. नेक्स्ट बघा, इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल 55 पुरवठा उपभोक्त्याच्या व्होल्टेज घोषित करण्याच्या संबंधित रिलेटेड टू डिक्लेअर फ्रिक्वेन्सी ऑफ सप्लाय टू कंझ्युमर, ठीक आहे. तर ह्या ठिकाणी जो काही पुरवठादार आहे तो फ्रिक्वेन्सी किती टॉलरन्स असायला पाहिजे, ± ह्या ठिकाणी 3% हे टॉलरन्स असायला पाहिजे, ठीक आहे. हे रूल नंबर 55 मध्ये सांगितलेलं आहे. रूल नंबर 56 मीटर आणि कटआउट सील करण्याच्या संबंधित रिलेटेड टू सीलिंग ऑफ मीटर अँड कटआउट्स, ठीक आहे. सील करतो म्हणजे काय करतो, एखादा कंझ्युमर बिलच भरत नसेल तर आपण ते किती वेळाने म्हणजे त्याचा टाईम स्पॅन किती असायला पाहिजे, बिल भरून तो किती दिवसानंतर तो आपण सील करू शकतो, हे सगळे नियम 56 मध्ये तुम्हाला सांगितलेले आहेत. 57 रूल नंबर 57 मीटर कमाल मागणी निर्देशक आणि ग्राहक परिसरातील इतर उपकरणाच्या संबंधित रिलेटेड टू मीटर मॅक्झिमम डिमांड इंडिकेटर अँड अदर ॲपॅरेटस ऑन कंझ्युमर प्रिमायसेस, ठीक आहे. जे मीटरची जी रीडिंग आहे, ठीक आहे, किती युनिट यूज केलेलं आहे, ठीक आहे, त्या ठिकाणी तुम्हाला त्याच्या काही त्या ग्राहकाच्या परिसरातील काही उपकरणं जे आहेत, एनर्जी मीटर आहे, ठीक आहे, हे सगळे जे उपकरणं आहेत त्याच्या रिलेटेड मॅक्झिमम डिमांड किती आहे, ठीक आहे. इंडस्ट्री असेल तर त्या ठिकाणी मॅक्झिमम डिमांड किती आहे, पॉवर फॅक्टर त्या कंपनीचा किती आहे, हे सगळे मीटर्स वगैरे त्या ग्राहकाच्या परिसरामध्ये त्याच्या संबंधित ग्राहकाच्या परिसरामध्ये लावलेले आहेत, त्याच्या संबंधित सगळे नियम रूल्स अँड रेग्युलेशन हे 57 मध्ये सांगितलेले आहेत. रूल नंबर 58 पुरवठा सुरू होण्याच्या बिंदूशी संबंधित रिलेटेड टू पॉईंट ऑफ कमेन्समेंट ऑफ सप्लाय. पुरवठा ह्या ठिकाणी कोणत्या पॉईंटपासून सुरू होतो, तो कसा व्हायला पाहिजे, किती मीटर डिस्टन्स असायला पाहिजे, हे सगळे नियम कशामध्ये सांगितलेले आहेत, रूल नंबर 58 मध्ये. रूल नंबर 59 अयशस्वी होण्याच्या पुरवठा सूचना अयशस्वी होण्यापासून सावधगिरीशी संबंधित रिलेटेड टू प्रिकॉशन अगेन्स्ट फेल्युअर ऑफ सप्लाय नोटीस ऑफ या ठिकाणी रिलेटेड प्रिकॉशन काय ह्या ठिकाणी बघा, एखादा सप्लाय जर फेल्युअर झाला असेल तर त्या ठिकाणी अगोदरच आपण नोटीस प्रोव्हाइड करायला पाहिजे, ते पेपरमध्ये जाहिरात द्यायला पाहिजे की या ठिकाणी हा प्रॉब्लेम झालेला आहे, हे याच्या मेंटेनन्ससाठी इतका वेळ लागणार आहे, हे सगळं तुम्ही पेपरमध्ये पब्लिश करून या ठिकाणी ते कामं करायला पाहिजे, त्याचं मेंटेनन्स वगैरे करायला पाहिजे. हे सगळे नियम कशामध्ये सांगितलेले आहेत, रूल नंबर 59 मध्ये 49 मध्ये, ठीक आहे. रूल नंबर 60 इन्सुलेशनच्या प्रतिकारासाठी चाचणीशी संबंधित रिलेटेड टू टेस्ट ऑफ रेजिस्टन्स ऑफ इन्सुलेशन, ठीक आहे. इन्सुलेशन रेजिस्टन्स किती आहे ते टेस्ट करायला पाहिजे, ठीक आहे. त्याच्या रिलेटेड जे रूल्स आहेत ते 60 मध्ये इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल 60 मध्ये सांगितलेला आहे. रूल नंबर 61 अर्थच्या कनेक्शनशी संबंधित रिलेटेड टू कनेक्शन विथ अर्थ. हे अर्थ वायर आहे त्याचं कनेक्शन का द्यायला पाहिजे आपण, ठीक आहे. तर आपण हे लिकेज करंट फ्लो अर्थला व्हायला पाहिजे, ठीक आहे, किंवा शॉक लागू नये म्हणून आपण अर्थिंग वगैरे देतो. तर हे सगळे नियम 61 मध्ये सांगितलेले आहे. 61A पण आहे, अर्थ गळती संरक्षणात्मक उपकरणाच्या संबंधित रिलेटेड टू अर्थ लिकेज प्रोटेक्टिव्ह डिव्हायसेस, ठीक आहे. अर्थ गळती म्हणजे लिकेज करंट या ठिकाणी अर्थमधनं होत असेल तर त्या ठिकाणी प्रोटेक्टिव्ह डिव्हायसेस कोणता यूज करायला पाहिजे, त्याच्या रिलेटेड जे नियम आहेत हे रूल नंबर 61 मध्ये पूर्ण डिटेल्समध्ये सांगितलेलं आहे. रूल नंबर 62 मध्यम व्होल्टेजवर सिस्टीमशी संबंधित रिलेटेड टू सिस्टीम ॲट मीडियम व्होल्टेज, ठीक आहे. खूप म्हणजे या ठिकाणी मध्यम व्होल्टेज असेल त्याच्या संबंधित जे काही रूल्स आणि रेग्युलेशन्स आहेत हे इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल 62 मध्ये सांगितलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा,
ठीक आहे. आता आपले टोटल 60 या ठिकाणी 62 इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल झालेले आहेत. 62 टोटल 143 आहेत. बाकीचे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मिळतील. तर विद्यार्थी मित्रांनो, या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. मॅक्सिमम मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला पण क्लिक करून ठेवा. नवीन व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल. किंवा तुम्हाला काही डाऊट असतील, काही प्रॉब्लेम्स असतील तर ह्या माझ्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करा. जसं मला वेळ मिळेल तसं रिप्लाय देत जाईल. ठीक आहे. क्लासमध्ये जर असेल तर मी तुमचा कॉल रिसीव करू शकणार नाही. मॅक्सिमम माझा प्रयत्न कॉल बॅक करण्याचा असेल. विद्यार्थी मित्रांनो, ही जर PDF तुम्हाला पाहिजे असेल तर तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती माझा नंबर दिसत असेल, त्या नंबरला व्हॉट्सअप करा तुमचं नाव आणि तुमचा जिल्हा. ठीक आहे. तर तुम्हाला मी एक ग्रुप तयार केलेला व्हॉट्सअप ग्रुप, त्या ग्रुपमध्ये तुम्हाला ॲड करतो. तिथून तुम्हाला ही PDF जशीच्या तशी PDF तुम्हाला अभ्यास करायला मिळणार आहे. धन्यवाद मित्रांनो. थँक्यू. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.